ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आत्ता मात्र आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत आणि मेधाताईंचं हे पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या, वाचा. कारण ह्याच्यामध्ये त्यांचं मूळचं इंग्रजीचं पुस्तक तुम्ही घेतलं तर ते जास्त प्रभावी असेल असं मला वाटतं. अर्थात हा काही भाषा पण सुंदर केलंय ना. छत्रपती संभाजी जीवन आणि बलिदान हे कालच ह्या पुस्तकाचं श्री पांडुरंग बलकवडे आणि श्री अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन झालं आहे. तर संभाजी महाराजांच्याबद्दल मी थोडा बहुत अभ्यास केला आहे. तर आपण त्यांचे 3 जर टप्पे केले, त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ, कारण मी आग्रा मोहीम तर 5 राज्यात जाऊन केलीच आणि तेव्हाही मला मुलगा आणि वडील ह्या संबंधाबद्दलची खूप क्युरॉसिटी होती. आणि मग नंतरचा छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरचा त्यांचा काळ आणि मधल्या काळात ते शत्रूला जाऊन मिळाले होते, ही वस्तुस्थिती आहे. तर आपण त्यांच्या बालपणापासून सुरुवात करू. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते, वैश्विक दृष्टिकोन एक निराळा आणि आई म्हणून मला जी 2 मुलं आहेत आणि त्यांना कसा राग येतो आणि मी काय बोलले तर ते कसे रिॲक्ट करतात आणि त्यांचं टीनेजचे वय असताना किती म्हणजे किती नाजूक, मी तर फार मला नाजूकपणे नाही हाताळता आलं. माझ्याकडनं ॲज अ पेरेंट म्हणून काय चुका झाल्या, हे सगळं वैश्विक जाऊ द्या, एका आईच्या दृष्टिकोनात पण जेव्हा मी ही संभाजी लाईफ शंभूराजांवर लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी कादंबरी लिहिली, ते त्याचा मी ज्या चुका केल्या त्या चुका त्यांच्या बाबतीत झाल्या असतील का. आणि मी आई पण आहे आणि मी आजी पण आहे एका मुलाची, त्यामुळे एक त्या आपल्या मुलांशी आपण कसं काय भावना असतात आणि आपल्या नातवाचं काय भावना असतात ते पण मला, म्हणजे जिजाबाई साहेबांचं पण मला मन कसं नाजूक झालं असेल हे मला, कारण ती पण माणसंच होती ना. खरं तर तेच विसरतो आपण आता हल्ली. ते विसरतो, त्यांना आपण देवत्व दिलं. ती माणसं होती, त्यांच्या हृदयामध्ये घबराट होती आणि त्यांच्या हृदयामध्ये पण आता म्हणजे एक अनसर्टनटी, त्याला मराठीत काय म्हणतात, अस्वस्थता, की काय होणार आहे पुढे, असलंच पाहिजे, हे की नाही. आणि शिवराय ते तर इतके स्वराज्याच्या भावनेमध्ये त्यांचं इतकं लक्ष होतं ते, की त्यांनी म्हणजे आता त्यांनी जेव्हा शंभूराजांना मनसबदार केलं 7व्या वर्षी, ऑफकोर्स त्यांना माहिती का केलं, तुम्हाला माहिती आहे का ते मिर्झाराजेंच्या म्हणजे घ्यावं लागलं त्यांना ते, असं पण नाही त्यांनी का केलं, कारण त्यांना मिर्झाराजे काय म्हणत होते, तुम्ही आमचे 50,000 मनसबदार. जर शिवराय मनसबदार झाले असते तर इमिडिएटली, कारण जागीरदार जे होते आपल्या साऊथ मधले ते वर्षानुवर्ष त्याच जागेवर राहायचे, पण मुघल मनसबदारांना ट्रान्सफर व्हायचे, इथून तिथे तिथून तिथे ट्रान्सफर व्हायचे आणि त्यांच्या मुलांना त्यांची मनसबदारी मिळेल असं नव्हतं. आपल्याकडे जागीरदाराचा मुलगा जागीरदार, जनरली इट इज नॉट हेरिडिटरी, पण असं व्हायचं आपल्याकडे. तर इमिडिएटली त्यांनी शिवरायांना नॉर्थ वेस्ट किंवा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर्स, म्हणजे हिंदुकुश माउंटन्स, म्हणजे काबूलच्या तिकडे पुढे, किंवा इकडे अराकान, म्हणजे काय म्हणतात त्याला आत्ताचं बर्मा, आता काय ब्रह्मदेश, तिकडे त्यांनी ट्रान्सफर करून टाकली असते, म्यानमारच्या तिकडे ट्रान्सफर करून टाकली असते. आणि जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असता तेव्हा तुम्हाला सप्लाईजवर बादशहाच्या विम्स आणि फॅन्सीज, म्हणजे त्याच्या मनात जे येईल तेच, आणि त्याच्या सप्लायवर तुम्हाला डिपेंड व्हावं लागतं. ते शिवरायांना नको होतं, त्यांना माहिती होतं इमिडिएटली हे मनसबदार झाले की त्यांची ट्रान्सफर होणार. ही वॉन्टेड टू स्टे इन द माउंटन्स ऑफ सह्याद्री. तर त्यांनी मग आपल्या मुलाला पुढे केलं. मग आता ते पुढे केलं, हे चूक आहे का बरोबर आहे हे ह्याचं मी कोण म्हणणार, ते झालं ते इतिहासात झालं. ओके, मी खूपच छोटं एक पर्सन आहे की माझं मत मी मांडूच शकत नाही इथे, पण ते झालं, हे इतिहास. नंतर त्यांनी त्याला श्युरिटीमधून मिर्झाराजेंकडे 15 दिवस ठेवलं. मिर्झाराजेंनी छोट्या मुलाला चांगलं वागवलं, पण काय माहिती ते मारूनही टाकलं असतं त्यांना तिथे, काहीही होऊ शकतं, यु नो. नंतर मग ते आग्र्याला घेऊन गेले, तिथे त्यांना आग्र्याला ठेवलं. ओके, म्हणजे ते दोघं आले असते तर दोघांनाही मारून टाकण्यात आलं असतं, कारण औरंगजेब
कोणी छोट्या मुलाला किंवा मुलीला घेऊन जाणाऱ्या प्रत्येक पथकाला अटक करून आग्र्याला आणायचं आणि त्यांची तपासणी व्हायची. पण आता मी मराठी इतर पुस्तकं वाचली, त्यात शंभूराजांना काय वाटलं असेल, त्यांना खंत वाटली असेल का, हे दाखवलंच नाही. ते एकदम देवत्वच, म्हणजे तो लहान मुलगा म्हणजे एकदम शूरच. पण मी माझ्या इंग्लिश कादंबरीमध्ये त्यांना खंत वाटली असं दाखव. आणि मला असं वाटतं एक आई म्हणून, आणि त्या 2 मुलांना मी जे वाढवले, की ते नक्कीच त्यांना काहीतरी वाईट वाटलं असेल की माझे बाबा मला सोडून गेले. कोणा लहान मुलाला नाही वाटणार 7-8 वर्ष. नाही, मथुरेला तिकडे. म्हणजे ते मग तुम्हाला वाईट वाटलं नाही तर तुम्ही माणूसच नाही ना. तर खंत वाटलीच असते. पण आई विना वाढलेला मुलं आहे, आई विना वाढलेला, आणि बाप त्याला सोडून गेला मथुरेला. आणि काय माहिती ते पकडले गेले असते तर काय झालं असतं त्यांचं. म्हणजे दे वॉज ऑलवेज अ 50-50% चान्स, नाही का. कितीही तुम्ही काळजी घेतली तरी तिथे दे वॉज अ चान्स. तिथे त्यांची कवी कलशांची भेट झाली, तिथे त्यांनी भोजपुरी शिकले, आणि ते आले कसे हे इतिहासात. पण मी माझ्या कादंबरीत त्याची 20-25 पानं रंगवली आहेत. ते कसे आले आणि त्यांनी एक पराक्रम कसा दाखवला मध्ये, क्यूट, 9 वर्षाच्या 8-9 वर्षाच्या कसा दाखवला ते तुम्ही वाचा. ते मी का सांगू, मग पुस्तकच नाही घेणार कोणी विकत माझं, हे की नाही. बरोबर आहे ना. तर ते असं. आणि त्यांना काय झालं, नंतर 10व्या वर्षी परत त्यांनी मुअज्जमकडे पाठवलं औरंगाबादला. प्रतापराव गुजर तेव्हा सरनौवत होते त्यांच्याबरोबर. तेव्हा मुअज्जम 22-23 वर्षाचा होता. ऐशारामी होता तो. त्याच्या हाशिशच्या पार्टीज चालायच्या तिथे, नवखंडा पॅलेस, ओके, तिथे. आणि त्याचे तलाव होते सुंदर, असे काय म्हणतात त्याला, हमाम खानाज. तिथे शेकडोनी बायका, सुंदर बायका त्याला स्नान घालायच्या. असं त्याचं लाईफस्टाईल खूपच. तो नवाबबाईचा मुलगा होता. नवाबबाई म्हणजे शी वॉज अ काश्मीरी हिंदू अँड कन्वर्ट टू इस्लाम देन आफ्टरवर्ड्स. तर पण आणि शिकार असायची त्यांची. पण त्याला हा छोटा मुलाला काही तो म्हणजे पार्टीज वगैरे, त्याच्या पार्टीला नाही घेऊन देतो. शंभूराजे 10 वर्षाचे होते, पण त्यांना शंभूराजे आवडले. आणि जेव्हा त्याच्या वडिलांचं पत्र आलं औरंगजेबचं, की तेव्हा एक फरमान आलं की ह्याला अटक करून तू आग्र्याला पाठव, नॉट आग्रा, ग्वालियरला पाठव, ग्वालियरच्या तुरुंगात. तेव्हा मला वाटतं मुअज्जमनी जाऊन प्रतापरावांना सांगितलं इथून पळा आता. त्याचा राग शिवरायांना फार आला की त्यांनी एवढं त्यांच्या त्याच्यानंतर त्यांनी हल्ले सुरू केले. आणि जे किल्ले त्यांनी मुघल पीस ट्रीटीमध्ये, पुरंदर पीस ट्रीटीमध्ये 23 किल्ले मला वाटतं दिले होते. हा, ते सगळे घ्यायला परत सुरुवात केली. तेव्हाच मग ते तानाजी येतो 72 मध्ये. म्हणजे मी 72 म्हटलं तर 1672, कारण मी 17व्या शतकात जगते. कधी कधी तुमच्या सेंचुरीमध्ये येऊन तुम्हाला भेट देते. ओके. पण मग हे जे बालपण आहे ते त्यांच्या आयुष्यावर नंतर म्हणजे शेवटपर्यंत परिणाम करत राहील असं तुम्हाला हे पहा, हे मी म्हणत नाही, कारण इतिहासाची पुस्तकं सांगत नाही. पण एक माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? लाईकली सो. तो म्हणजे तो मुघल मनसबदार असण्याचं त्याला एक म्हणजे एक नॉर्मलिटी होती. मी मुघल मनसबदार, नॉर्मल थिंग टू बी अ मुघल मनसबदार, है ना. तर तेव्हा मग नंतर त्यांची आजी पण गेली ना राज्याभिषेकानंतर, जिजाऊबाई साहेब. फार म्हणजे त्यांना दुःख वाटलंच असणार. ते काही देव नव्हते किंवा असे एकदम दगड पण नव्हते, ते मनुष्य होते. त्यांना दुःख झालंच असेल. त्याच्यानंतर एक मला नेहमी प्रश्न पडतो, जेव्हा राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयांसाठी शिवराय गेले, तेव्हा त्यांनी शंभूराजांना का नाही बरोबर घेतलं? तो फार मोठा. पण त्याचे अनेक उत्तर आहेत, अनेक अँगल्स आहेत. मी एक अँगल लिहिलाय मला जसा वाटला. जो जसा आहे तो तुमचा काय अँगल आहे त्यातला? माझा अँगल तुम्हाला वाचावला. तो खूप एक्सप्लेन करावा लागेल, कारण तो पानापानातनं वाचूनच तो समजेल. पण तो
आता प्रचलित असलेली गोष्ट म्हणजे दोन आहेत. एक तर ते जाऊन शत्रू पक्षाला मिळाले, ही एक प्रचलित गोष्ट. हो. दुसरी अशी नाही की नाही नाही, छत्रपती ते शत्रू पक्षाला दक्षिण दिग्विजया शिवराय गेले दक्षिण दिग्विजय, तिथे त्यांनी 50 किल्ले जिंकले, चोलमंडला कोस्ट पण त्यांनी जिंकलं. ते ते परत आले डेक्कन म्हणजे सॉरी नॉट डेक्कन, महाराष्ट्रात माउंटन्समध्ये. त्याच्यानंतर हे शंभूराजे ते तिथे दक्षिण दिग्विजय करत असताना शंभूराजे गेले. पण त्या काळामध्ये स्वराज्यावरती हल्ला जो झाला नाही, त्याचं एक कारण असं सांगितलं जातं की शंभू महाराजांची असलेली प्रॉक्सिमिटी मुघलांच्या बरोबर. इज इट ट्रू? आय डोंट थिंक सो. ते शंभूराजे ऑफकोर्स दिलेर खाननी हल्ले केले ना. नाही, त्यांनी तिथे बहादूर शहा का कोण होतं तिथे, त्यांच्याशी ट्रीटी केली होती. ट्रीटी करून ठेवली होती की शांती राखा. तिथे एक ट्रीटी झाली. म्हणून असं म्हणतात की दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला महाराजांनी शंभूराजेला नेलं नाही. त्याचं कारण ते पण होतं की ट्रीटी होती, इथे शंभूराजे राहिले, महाराज तिकडे दक्षिणेमध्ये निघून गेले. पण ठीक आहे, तो एक आणखी स्वतंत्र भाग आहे. पण दोघांच्या म्हणजे वडील आणि मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक आहे. ऑफकोर्स प्रत्येक मुलगा काही क्लोन नसतो वडिलांचा, ऑब्विसली. पण ते जेवढे शूरवीर आहेत तेवढेच ते साहित्यामध्ये रसिक आहे. ऑफकोर्स साहित्यात आहेत, ते साहित्य रसिक आहेत. आणि ऑफकोर्स एक तुम्ही सांगते, शिवराय त्यांची दूरदृष्टी, मिलिटरी सिस्टीम त्यांनी चेंज केली, मिलिटरी लॉ आणला, गुलामी त्यांना. आपण आता ह्युमन ट्रॅफिकिंग बद्दल बोलतो तेव्हाच ते, आणि ह्युमन ट्रॅफिकिंग करता करता पोर्तुगीज इमेन्सली रिच झाले होते. मुघलना युनुक म्हणजे हिजडे करून मुलांना लहान लहान त्यांच्या हारेममध्ये प्रोटेक्शन करायला त्यांना गुलाम हवे असायचे. आणि गुलाम जे ट्रेड होती ती ट्रेड ऑफ स्लेव्ह ट्रेड वॉज फ्लरिश झाली होती. त्यावेळेस एक जो एक राजा होतो, आधी जागीरदार असतो, त्याची दूरदृष्टी काय की हे बरोबर नाहीये, हे बंद केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी बंद केलं. मग ही दूरदृष्टी, किंवा आपण 400 वर्षानंतर ह्या गोष्टी करतो, मग ही एक दूरदृष्टी, त्यांचा एक अँगल. पण ते जे होते तसा पुरुष, आपण सगळेच त्यांच्या मानाने लहान होतो. त्यांची जे एक स्टेट्समनची आणि एक याची दूरदृष्टी होती ॲज अ जनरल ऑफ वॉर, आणि एक प्रेम होतं, म्हणजे सगळंच त्यांचं एक जे कॉम्बिनेशन होतं, त्याच्या उंचीला पोचणं कोणालाच शक्य नाही. पण शंभूराजेंचं वैवाहिक आयुष्य आणि त्यांच्या आपल्या पत्नीबद्दलचं असलेलं प्रेम, ह्याच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी येऊन जातात इतिहासाच्या पानात. त्याच्याकडे तुम्ही बघितलंय का? हो, मी त्याच्याकडे पाहिलंय ना. येसूबाई साहेब वॉज म्हणजे ती शिवरायांना पण फार त्यांच्याबद्दल प्रेम होतं. तर माझ्या कादंबरीत मी एक ओळी ते सांगते मी तुम्हाला, की येसूबाईंना ते सांगतात की मी शंभूराजेंना दक्षिण दिग्विजयासाठी नेत नाहीये, ते तुमच्या तिथे शृंगारपूरला राहतील आणि ते शुभा बघतील रत्नागिरीचा आपल्या. तर ह्यांना ते लहान असतात, त्यांना कळत नाही एवढं, 17 वर्षाची मुलगी असेल ती. तर ते शिवराय म्हणतात माझं काही बरं वाईट झालं तर हे जी आग आहे म्हणजे शंभूराजे, ती अशी, म्हणजे ती पाहिलं तर अनेक दिवे लावू शकेल, नाही तर सगळं जाळून टाकू शकेल, ती तुम्हाला सांभाळावी लागेल. तर ती म्हणते कसं, तर तो म्हणतो की काही, तर शिवराय तिला सांगतात की आपण स्वतःच एक शस्त्र बनावं लागतं, स्वतः हे सगळं करायला, की आपण वी ourselves have to become a weapon. तर ती मग म्हणते लहान मुलीसारखी, मी वेपन बनीन. तर म्हणे नुसतं वेपन बनून उपयोग नाहीये, शस्त्र बनून उपयोग नाहीये, ते कशासाठी यूज करायचं, फॉर व्हॉट, कशासाठी फाईट करायचं ते शस्त्र घेऊन, ते फार महत्वाचं आहे ना. तर तुम्ही काय साध्या किचन पॉलिटिक्स मध्ये पण ते शस्त्र वापरू शकता. आता तुम्हाला सास भाऊचे तर मालिका सुरू झाल्या, तर ते तिला सांगून जातात. आणि ही वॉज अ इंटेलिजंट वुमन, तिने खूप सहन केलं आयुष्यात. आणि ऑफकोर्स शंभूराजांचं तिच्यावर प्रेम होतं. आता इतर मला माहिती नाही, पण मी माझ्या कादंबरीत तर ते ना राज्ञी जयते आदेशच निघायचा. हा, मग आणि तिने जो नंतर त्याग केला की मी रायगडावर राहते,
आणि तुम्ही निघून जा इथून. रामराजेंना सांगितलं. राजाराम महाराजांना दॅट वॉज द बिगेस्ट सॅक्रिफाईस. त्याच्यामुळे ज्याचा तर स्वराज्याला खूप उपयोग झाला. स्वराज्य टिकलं, नाही तर टिकलंच नसतं ना. सगळे तिकडे पकडून तुरुंगात गेले असते. पण हे जिंजीला गेले. ती पण शिवरायांची दूरदृष्टी, की मला औरंगजेब कधीतरी जनरल औरंगजेब बनून 2 लाख घोडदळ होतं त्याच्याकडे, वेल इक्विप्ड. 40,000 आर्टिलरी होती आणि 3 लाख पायदळ होतं. एवढे अर्धा मिलियन लोक, म्हणजे 5 लाख लोक घेऊन तो कधीतरी डेक्कनमध्ये जनरल होऊन येणार. कारण त्याचे सगळेच निघून त्याच्याकडे कोणी नव्हतंच. एक तर मुआझम नाही, त्याचे मिर्झा राजे जयसिंग मरण पावले होते. दे वर व्हेरी गुड जनरल्स. शाहिस्ते खान बेंगॉलमध्ये निघून गेला होता ते बोटं कापल्यानंतर. नंतर बहादूर शाह जो होता तो इकडे येऊन ऐशाराम करायचा. तो काय, आणि इकडे मराठ्यांचं पण त्याचं चाललेलं होतं सगळं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या जो चौथा मुआझम वॉज नो गुड. त्याला ऐशारामाची सवय. त्याची मुलंही चांगली नव्हती औरंगजेबाची, म्हणजे तो ट्रस्ट करू शकेल त्यांना याच्यामध्ये. तर कोणाला पाठवणार तो मराठ्यांच्या विरुद्ध? पण स्वतःलाच यायला पाहिजे त्याला. तो पहिलेच आला असता, पण पहिले त्याच्याकडे युसुफजाई नावाची एक टोळ्या असतात तिकडे हिंदुकुश माउंटनच्या पुढे काबूल तिथे. ते बंड करून उठल्या होत्या. त्यामुळे तो तिथलं बंड खाली करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना तोंड देण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून तो आला नाही डेक्कनमध्ये. पण नंतर तो राजस्थानात गेला, नंतर तो डेक्कनमध्ये आला. पण मग शिर्केंच्या बद्दल तुम्हाला जे इतिहासच्या काही संदर्भामध्ये दिसतं, सक्का मेव्हणाच नंतर त्यांनी पकडून दिला वगैरे, इज इट ट्रू? नाही. मला मी जे वाचलं, एवढा अभ्यास केला, त्याच्यात तुम्हाला ते मग सगळं सांगावं लागेल. औरंगजेबानी जेव्हा हैदराबाद गोलकोंडा एक्वायर केलं, म्हणजे केव्हाची गोष्ट आहे ती 1686. त्यामध्ये त्यांनी आदिलशाही पण घेतली आणि कुतुबशाही पण घेतली. तेव्हा त्याला कळलं की आपल्याच्यानी मराठ्यांचा पराभव करणं शक्य नाही. कारण तुम्ही माझ्या पुस्तकामध्ये रामशेज किल्ला, छोटासा किल्ला आहे नाशिक जवळ, तो किल्ला लढवायला मराठ्यांनी 3 वर्ष लढले. ते 2-3 वर्ष. त्यांच्याकडे 300 किल्ले होते आणि हे 300 किल्ले, प्रत्येक किल्ला 2-3 वर्ष लढवले तर किती वर्ष लागतील? 1,000 वर्ष निघून जातील. तर तेव्हा औरंगजेबाच्या असं लक्षात आलं की आधी आपण कुतुबशाही आणि आदिलशाही घेऊ. तेव्हा जेव्हा त्यांनी कुतुबशाही घेतली, आधी आदिलशाही घेतली, नंतर कुतुबशाही घेतली, तेव्हा त्याच्या हातामध्ये 2 माणसं होती. 2 माणसं त्याला मिळाली. त्या एकाचं नाव मला आठवत नाही, एक शेख नैजाम. तो शेख नैजामनी डेक्कनमध्ये अनेक वॉर्स खेळला होता. तो शेख नैजाम वॉज अ व्हेरी इंटेलिजंट आणि त्याला माउंटन्समध्ये युद्ध करायला काही वाटायचं नाही. तर त्याला औरंगजेबनी सांगितलं की मी तुला सर्वात श्रीमंत करील. त्याला तिथेच मला वाटतं काही 1,000 किलो सोनं का चांदी दिली त्याला तिथेच. त्याला सांगितलं की तू शंभूराजे आम्हाला संभाला पकड. कारण तो सांगतो म्हणजे माझ्या ह्याच्यात की इफ कुतुबशाह इज अ एलिफंट, अ कॅप्रिसंड एलिफंट, म्हणजे नटवलेला हत्ती आहे. आणि इफ सिकंदर आदिलशाह इज अ शीप, म्हणजे बिचारी शेळी आहे, तर शंभूराजे इज अ लेपर्ड. ते कुठच्याही माउंटनवर चढू शकतात आणि त्याच्यावर वाढणाऱ्या झाडांवर पण ते चढू शकतात. आणि त्यांना पकडणं फार कठीण आहे. त्याला जर तू पकडून दिलंस तर तुझं आणि तुझ्या मुलांचं काय आणि त्यांच्या मुलांचं काय, मी तुला 30 ते 40,000 कॅव्हलरीज देईल, घोडदळच देईल तुझ्या हाताखाली आणि तुला सर्वात श्रीमंत बनवील. आणि मग जो अभ्यास केला, त्याला मुकर्रब खान अशी पदवी दिली तिथे. मुकर्रबचा अर्थ काय? जो अल्लाच्या अगदी जवळ आहे. आणि त्याला कॉम्पिटिशन म्हणून त्यांनी शारजा खान हा आदिलशाहीचा वजीर होता, त्याला पण एक रुस्तुम त्याला पदवी दिली. रुस्तुम म्हणजे एकदम जो कधीच हरू शकत नाही. तर त्यांनी रुस्तुमलाही सांगितलं शंभूराजेंना संभाला मला पकडून द्या. त्या दोघांची कॉम्पिटिशन ठेवली त्यांनी. मग मुकर्रब खानाने सगळा अभ्यास केला. त्यांनी स्केचेस बनवली शंभूराजांची
म्हणजे आपण कसे फोटो दाखवतो ना की ह्याला पकडायचंय, तशी स्केचेस बनवून दिली सगळ्यांना. कारण तो जो इलाका आहे संगमेश्वर, कोल्हापूरहून संगमेश्वरकडे आंबा यायचा, घाट. तो भयंकरच डेंजर होता त्यावेळेस. कारण शक्यच नव्हतं कोणी क्रॉस करणं तिथनं. पण त्यांनी त्याचा सगळा अभ्यास केला. त्यांनी असे 2000 घोडेस्वार निवडले की ते हारूच शकत नाहीत आपल्याच याच्यातले. आणि त्यांना हे चित्र दिले आणि त्यांना सांगितलं की फार तर फार आपल्या मुघलांचं आता सगळीकडे ट्रूप्स पसरलेत, तर शंभूराजे फार तर फार विशालगड टू पन्हाला टू रायगड ह्या एरियामध्येच राहतील आणि सम पार्ट्स ऑफ कोंकण वेअर संगमेश्वर कम, एवढाच इलाका मराठ्यांच्या हातात होता. तिथेच जाऊन त्याला पकडायचं. पण जेव्हा शंभूराजेंनी कारण पैसेच उरले नव्हते ना लोकांना, म्हणजे सैनिकांना द्यायला, मग त्यांनी कवी कलशला कोकणात पाठवलं काही महसूल वसुलीसाठी. तेव्हा शिर्क्यांनी हल्ला केला. शिर्क्यांचा राग कवी कलशवर होता. मग त्याच्यावर हल्ला केल्यावर कलश विशालगडला पळून गेले आणि त्याला संरक्षण देण्यासाठी शंभूराजे विशालगडावर गेले आणि येताना संगमेश्वरला थांबले. तिथेच त्यांना मुकर्रब खाननी पकडले. म्हणजे शिर्क्यांनी मदत केली हे खरं नाही. वी डोंट नो. असं कोणावरही असं एकदम म्हणजे असं काही इतिहासकार सांगत नाहीत की इट इज ऑल, म्हणजे जसे शिवराय पेटाऱ्यातनं पळाले ह्याचं नक्की आपल्याला पुरावा नाहीये, तसा शिर्क्यांनी मदत केली का नाही याचा नक्की पुरावा नाही. त्यामुळे मी त्यांना फक्त कवी कलशवर हल्ला करून त्याला विशालगड मध्ये हाकलून लावलं तेवढंच घातलं. पण मग शंभू महाराजांच्या लहानपणाबद्दल आणि त्यांच्या आणि वडिलांच्या संबंधाबद्दल आपण बोललो. शंभू महाराज एक व्यक्तिमत्व कसं आहे, खास करून ॲज अ वॉरियर म्हणून, विशेषतः दाक्षिणात्य राज्यामध्ये त्यांनी तुम्हाला दिसलं कसं ते व्यक्तिमत्व? ते व्यक्तिमत्व म्हणजे एक तर ते म्हणजे असे मृत्यूला घाबरणारे नव्हते, ते त्यांनी सिद्ध केलं. ओके. आणि ते म्हणजे शिवरायांसारखी त्यांना दूरदृष्टी नव्हती, पण त्यांना एक आपल्या बाबांचं स्वप्न जे आहे आबासाहेबांचं, ते जिवंत मी कसं ठेवू शकू. आणि एक तर त्यांच्याकडे मनाला सल पण असेल ना, मी निघून गेलो ना आलो, म्हणजे आपण जर काही चूक केली तर आपल्याला अजून चांगलं वागायची इच्छा होते साध्या माणसांना. आता तुम्ही आईला काही बोलला तुमच्या, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तिच्याशी जास्ती चांगलं वागता, असं साधं, किंवा तुमच्या मुलीला किंवा बायकोला असं साधं. तसं मला वाटतं की त्यांना इतकं ते लागलं स्वतःच वागणं जिवारी. कारण त्यांचं आणि शिवरायांचं जे बोलणं होतं पन्हाळगडावर, ते मला वाटतं माझ्या पुस्तकात 15 का 16 पानी आहे. ते तुम्हाला वाचायलाच पाहिजे. दिस इज डिफरंट. इतर ठिकाणी तेव्हा जेव्हा शंभूराजे म्हणतात की मला शिक्षा करा, मग करा मला शिक्षा, तर शिवराय त्यांना म्हणतात की आपल्याच मुलाला शिक्षा करणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे वडिलांना. काय प्रसंग आहे बघा. हो, तो प्रसंग मला खूप तो प्रसंग एक तर समजायला, नंतर ऐतिहासिक त्याचे बिंदू जमवायला, एक बिंदू जोडायला दुसरा बिंदू, आणि ते एका सुंदर भाषेमध्ये लिहायला मला 3-4 महिने लागले. तेवढाच एक प्रसंग. त्यामुळे जेव्हा लोक म्हणतात ना, अहो याच्यावर लिहा ना पुस्तक, मग त्या लोकांनी कुठचंच पुस्तक लिहिलेलं नसतं. त्यांना माहित नसतं किती प्रक्रिया किती मोठी आहे. आणि मग शंभूराजेंचा हे करताना तुम्ही किती ऐतिहासिक दस्त आणि काय काय मी 4-5 पुस्तकं वाचली. एक तर ज्वलज्वलंत संभाजी शिवदेंचं, डॉक्टर कमला गोखलेंनी PhD केलंय ते पुस्तक, शिवपुत्र संभाजी, त्यांच्या मुलींनी मला दिलं, मंजिरी मराठे. नंतर मी एक अजून पुस्तक आहे नासी बेंद्रे, आणि ऑफकोर्स जयसिंगराव पवारांचं. एक तर त्यांचं छोटं पुस्तक आहे संभाजी एक चिकित्सा, त्यांचा एक संभाजी समग्र ग्रंथ आहे मोठा, तो मला अहमदनगरच्या म्युझियममध्ये मिळाला, जयसिंगराव पवार सरांचा. हो, पण त्यांनी मला 2 दिवस दिला तो वाचायला. पण ऐतिहासिक दस्तक किती बघितलं तुम्ही? ऐतिहासिक दस्तक मी काहीच पाहिले नाही, पण ऐतिहासिक दस्तक जे ह्या पुस्तकांमध्ये मेन्शन केलेत. आणि मी तुम्हाला सांगते, तारा राणीवर जेव्हा मी जयसिंगराव पवारांचीच परत पुस्तकं यूज केली,
पण त्याच्यामध्ये आपली मराठी दस्तककारांनी काहीच लिहून म्हणजे ते नाहीसच झालंय सगळं. तो जो सगळा इतिहास आहे तो औरंगजेबाच्या इतिहासकारांनी त्यांच्या बाजूने लिहिलेला इतिहास आहे. म्हणजे तुम्ही औरंगजेबाचे सगळे बघितले संदर्भ संदर्भ सर यदुनाथ सरकार हो आणि गजानन मेहेंदळे शिवरायांचे सगळे संदर्भ त्यांच्यामध्ये औरंगजेबाचे पण कॉरेस्पॉन्डन्स आणि सर यदुनाथ सरकारांचं जे शिवरायांवरचं पुस्तक आहे ते त्यांचा 50 वर्षाचा जो औरंगजेबाचा अभ्यास आहे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. त्यांनी शिवरायांकडे एक अभ्यासू म्हणजे ते जेव्हा औरंगजेब वाचत होते तेव्हा तो संदर्भ जेवढा आला. त्यांनी शिवराय समजले तेवढंच त्यांनी लिहिलं. ते मला आवडलं नाही. म्हणजे त्यांचे औरंगजेब इज आउट ऑफ द वर्ल्ड ना, त्यांचे 5 व्हॉल्युम्स ते मी किती वेळा वाचले मला माहिती. पण मग संभाजी महाराज ॲज अ वॉरियर कसे दिसतात तुम्हाला? मला ते थोडे इम्पल्सिव्ह वाटतात. म्हणजे असं पूर्ण विचार करून ही त्यांना इतकं ते राज्य वाचवायचं होतं की त्यांनी जीवाचीच पर्वा नाही केली. आणि शेवटी ते हतबुद्धही झालेले दिसतात मला. कारण जो शेतसारा यायचा सैनिकांना पगार द्यायचा ती सगळी सिस्टमच कोलॅप्स झाली की जेव्हा औरंगजेब ही दोन्ही राज्य जिंकून आला त्याच्याकडे 7 का 8 करोड रुपये होते तेव्हाचे. म्हणजे ईच रुपया इज मेड ऑफ 10 ग्रॅम्स ऑफ चांदी सिल्वर. तर त्यांनी ब्राईब करायला सुरुवात केली सगळ्या वतनदारांना आपल्याकडे खेचून घेतलं. त्यामुळे ह्यांची जी रेव्हेन्यू सिस्टीमच कोलॅप्स झाली. पैसेच येईना काय करणार त्यामुळे त्यांना कुठेतरी लोकांना पाठवून पैसे गोळा किंवा फायनान्स शिवाय चालतच नाही ना आर्मी. हे मेधादानी जितक्या प्रॅक्टिकल लेवलनी पातळीवरती विचार करून ही कादंबरी लिहिली आहे आणि त्यात त्यांचा अभ्यासही मला दिसतो की मला नाही माहिती की आपल्याकडच्या इतिहासकारांनी लिहिलं असेल. नाही आपल्याकडे त्याचा सारांश असं म्हणणार होतो नाही कादंबरीकार म्हणू शकता पण आपल्याकडच्या इतिहासकारांनी खूप तेच मी म्हणणार होतो की कादंबरीकारांनी खांद्यावर उभं राहून मी गोळ्या झाडल्या कादंबरी. बरोबर ते हे एकत्रित समग्रपणे मेधाताईंच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला शंभूराजेंबद्दल असं म्हटलं जातं की ते स्वराज्य रक्षक होते की धर्मरक्षक होते. ह्याच्याबद्दल मी काहीच लिहिलं नाही पुस्तकात. मी काय पॉलिटिक्स झालं भयंकर पॉलिटिक्स झालं मुघल आदिलशाही आणि कुतुबशाहीमध्ये आणि पोर्तुगीज आणि जिंजी आय मीन नॉट जिंजी जंजिरा सिद्धी ते पॉलिटिक्सचा मी विचार आता काय त्यांना 9च वर्ष छत्रपती होते. ओके 9च वर्ष छत्रपती होते आणि त्यांना एकट्यालाच जनरल औरंगजेबला तोंड देण्याचा प्रसंग आला त्याच्या 5 लाख लोकांना. शिवरायांवर पण तो प्रसंग नाही अगदी बरोबर आला का? नाही मग आता ते दोन्ही असणार ते धर्मरक्षक पण होते आणि ते स्वराज्य रक्षक पण होते. नीड नॉट टू डिफरन्शिएट. नो डिफरन्शिएशन. स्वराज्य रक्षक म्हणजेच धर्मरक्षक आणि तेही काही असे फॅनाटिक नव्हते धर्माबद्दल पण ते फार चीड आली होती त्यांना मुघलांची जेव्हा ते आग्र्याला गेले. आता तुम्ही पाहिलं आग्र्याला त्यांनी काय पाहिलं औरंगजेबाचा बर्थडे म्हणजे त्याचा 50वा वाढदिवस मून कॅलेंडर पर त्याचे तिथलं रिचनेस पाहिलं तिथलं भव्यता पाहिली पॅलेस पाहिली. ओके पण जेव्हा ते दिलेर खानला जाऊन मिळाले तो स्वर्ग होता आणि इथे त्यांनी पाहिलं तो नरक होता. आणि त्यांना काय त्यांनी दिलेर खानांनी पत्र लिहिली ते काय म्हणतात की तू मुअज्जम तुला बोलवते कारण इथे तुझी म्हणजे त्यांना औरंगजेबालाही माहिती होतं की काहीतरी त्यांच्या घरामध्ये चाललंय पॉलिटिक्स. त्यामुळे त्यांनी बरोबर तो मुअज्जमला तू फार आवडतोस तो तुला बोलवते आणि तुला शेवटी ते डेक्कनचा सुभेदार बनवतील मग तू तिथे मनाप्रमाणे डेक्कन घडवू शकतोस. पण मुअज्जमनी बोलवलंच नव्हतं. मुअज्जम आणि दिलेर खान एकमेकांकडे इतके शत्रू होते एकमेकांचे की एकमेकांशी बोलायचे पण नाहीत. पण त्याचं सगळं जे आणि दिलेर खानाजी जे अत्याचार केले जेव्हा त्याला बिजापूर घेता आलं नाही तेव्हा तो पन्हाळ्याकडे आला शंभूराजांबरोबर आणि तिकोटा आणि आथनीमध्ये बिजापूरच्या या शहरांमध्ये वॉल्स नव्हत्या तर इतके अत्याचार केले की तिथल्या विहिरी मुलाबाळांनी आणि बायकांनी भरून गेल्या होत्या प्रेतांनी.
ते शंभूराजांनी तेव्हा त्याला माझ्या पुस्तकात हे सांगितलं, हे वागणं तुमचं बरं नाही आहे. तर दिलेर खान म्हणतो, आमच्या मुघलांच्या याच्यात असंच आहे, हेच लॉ आहेत, तुझ्या बापाचं राज्य नाही आहे. तेव्हा त्याला तो सांगतो, तेव्हा तेव्हा शंभूराजांना की तुझ्या वडिलांच्या राज्यातले नियम निराळे, आमच्या राज्यातले नियम निराळे, तुला राहायचं तर इथेच राहायला पाहिजे. आणि त्याला त्याच्यावर वॉच होता, त्याला सोडवण्यात आलं ॲक्च्युली. आणि त्याच्यावर शिवरायांचं पत्र आहे आपल्या भावाला लिहिलेलं की आम्ही व्यंकोजी राजांना. आता ते कोणी म्हणेल की ते पण खोटं असेल, ते खोटं नाहीये पत्र, पण त्यांनी असं लिहिलं असेल की म्हणजे त्याच्याबद्दलही वादविवाद आहेत. पण मी त्या पत्राबरोबर गेले, माझे जो काही ऐतिहासिक पुरावाच आहे तो. आणि माझ्या एक तर गजानन भेंदळेंचं पुस्तक आहे, आणि माझ्या एक खूपच जवळच्या मैत्रीण आहेत डॉक्टर अनुराधा कुलकर्णी, त्यांनी खूप ग्रंथ लिहिलेत कॉरेस्पॉन्डन्सवर. मी त्यांना नेहमी विचारते, हा कॉरेस्पॉन्डन्स खरा का खोटा, मग त्या मला सांगतात हा खरा. त्याच्यातले तज्ज्ञ आहेत, आणि त्यांनी त्या स्कॉलर्स पण आहेत तिथल्या कुठे संशोधन मंडळाच्या. शंभूराजांच्या आयुष्यातले शेवटचे 40 दिवस ते कसे, जेव्हा संगमेश्वरून त्यांना पकडलंय? आता ते इतके, आता ते म्हणजे मी काय ठरवलं, ओके, की ते जे अत्यंत वाईट दिवस होते त्यांचे, सर्वात वाईट दिवस होते त्यांच्या आयुष्यातले, आणि सर्वात चांगले पण होते. कसे, म्हणजे त्यांनी जो निर्णय घेतला, त्यांनी जो निर्णय घेतला एक, की औरंगजेबाने त्यांना काय विचारलं, छळ तर केलाच, पण त्यांना काय विचारलं की तू जर आम्हाला जे उरलेले किल्ले आहेत ते देणार, आणि खजिना कुठे कुठे लपवलाय, कुठल्या कुठल्या किल्ल्यात आहे ते जर आम्हाला सांगितलंस, आणि मुघलांचे जे सरदार आहेत ते आम्हाला फितूर होऊन मराठ्यांना मदत करतात त्यांच्या नावांची यादी दिली, तर आम्ही तुम्हाला जिवंत सोडू. इस्लाम धर्म स्वीकार वगैरे नाही. दॅट्स नॉट ट्रू. ह्या दोनच अटी होत्या. अरे, दे आर ऑल इंटेलिजंट पीपल, दे वॉन्ट द हिल फोर्ट्स, आणि त्यांना पैसे पाहिजे, फायनान्स. आता इथे जर तुम्हाला एक मोठा जॉब मिळाला कुठे गुगलमध्ये, तर ते तुम्हाला विचारतील तुझा धर्म काय आहे, तुमचे काय बघतील, पात्रता, तुमच्या डिग्रीज. ओके, सो दीज पीपल वेर नॉट लाईक धर्म. हे धर्माचा उपयोग औरंगजेबाने केला, पण इथे त्याला काय उपयोग होणार होता यांना कन्वर्ट करून? लॉजिक काय, त्याला काय उपयोग होणार होता? संभाजी राजांना कन्वर्ट करून काय उपयोग होणार? काय उपयोग होणार होता? शंभूराजांनी त्यांना किल्ल्या दिल्या, म्हणजे किल्लेदारांना सांगितलं की यांना ब्लडलेस वॉरमध्ये किल्ल्या देऊन टाका, आणि कुठे कुठे खजिना लपवला हे मुघलांना सांगा, आणि कोण मुघल फितूर झाले होते त्यांची यादी करून यांना दे. एवढाच उपयोग झाला, याचाच उपयोग झाला असता ना औरंगजेब, तेवढंच त्याला पाहिजे होतं. तर तो म्हणाला नाही, तुम्ही मला मारा. आता बॅकड्रॉप कसा आहे पहा, फार महान कार्य केलं हे. हा सर्वात उच्च बिंदू आहे शंभूराजांच्या आयुष्यातला. कसा, ज्या सिकंदर आदिलशहानी आणि अबुल हसन कुतुबशहानी सरेंडर केलं ॲब्सोल्युटली, त्यांच्या पायावर डोकं ठेवून, प्रोस्टेट होऊन औरंगजेबाच्या, तिथे शंभूराजांनी सांगितलं तुम्ही मला मारा का काही करा, मी तुम्हाला हे देणार नाही. त्यामुळे काय झालं की जो जिहादचा भयंकर इन्फर्नो घेऊन, इन्फर्नोला मराठीत म्हणजे आगीचा प्रचंड लोळ घेऊन औरंगजेब डेक्कनमध्ये आला होता, जेहादचा. त्या आगीला उत्तर देण्यासाठी जेव्हा शंभूराजे म्हणाले की मला मारा, त्यांनी प्रत्येक मराठा, म्हणजे जो ब्राह्मण असो, कुणबी असो, बलुतेदार असो किंवा ट्रायबल असो, त्यांच्या हृदयाची एक आग निर्माण केली. त्यांनी या जेहादच्या आगीच्या गोळ्याला बरोबर उत्तर दिलं. म्हणून मी म्हणते, हे जे शेवटचे 40 दिवस होते, तुम्ही जर ते मनोविश्लेषण वाचलं की त्यांना प्रकाश, त्यांचे डोळे काढल्यावर माझ्या शंभूराजांना, माझ्या कादंबरीत एक प्रकाश दिसतो, तो त्यांना कधीही दिसला नव्हता. त्यांना उत्तर सापडतं की मी काय केलं पाहिजे. त्यामुळे हे 40 दिवस
म्हणाल तर अंधकारमय, म्हणाल तर प्रकाशमय. त्यांचा मृत्यू म्हणाल तर ब्रुटल, म्हणाल तर सुंदर. कारण त्याच्यानंतरच सगळे मराठे त्यांनी नाहीच जिंकू दिलं औरंगजेबला. तो डिफिटेड ओल्ड मॅन, ही डाईड इन द डेक्कन. त्यामुळे इट डिपेंड्स तुम्ही कसं बघता शंभूराजांच्या. पण मला त्याचं भयंकर वर्णन आणि त्याचं फार डायसेक्ट अँड बायसेक्ट मी माझ्या पुस्तकात केलं नाही. मला लिहिवे ना ते. पण मी एवढंच लिहिलं की त्यांना एक प्रकाश दिसला. त्यांच्या डोळे काढल्यानंतर जो प्रकाश दिसला तो डोळे असताना दिसला नसता. त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते लिहिताना मला फार मजा आली. पण मी ह्या 40 दिवसामध्ये जेवढ्या प्रांतामध्ये मराठा सरदारांची सत्ता होती, कारण मला तुमच्या बोलण्यात लक्षात आलं की ब्रायबरी देऊन त्यांनी अनेक जणांना औरंगजेबाने स्वतःकडे घेतलं होतं, वतनदारांना घेतलं होतं, वतनदारांना. किल्लेदारांना घेतलं होतं. पण बाकीच्या मंडळींचं तेज कुठे हरवलं होतं? ते का नाही शंभू महाराजांच्या सुटकेसाठी आले? नाही आले, सापडले, त्यांना सापडलेच नाहीत शंभूराजे कुठे. आणि मुघल काही मूर्ख नव्हते. त्याच्याबरोबर बरोबर मर्यादा होत्या सगळ्या गोष्टींना. आणि त्यांचं त्यांचं जे त्यांनी जेलमध्ये ठेवलं होतं त्याला अत्यंत सिक्युरिटी होती. कसे घेऊन जाणार? मग तसं म्हटलं तर येसुबाई साहेब आणि त्या शाहूराजे तर कितीतरी वर्ष मुघलांच्या छावणीत होते. त्यांना नाही का बाहेर काढता आलं? पण ते अगदी हार्टमध्ये ठेवलं होतं त्यांना. नाहीच काढता आलं त्यांना बाहेर मराठ्यांना. पण त्यांनी औरंगजेबाला शेवटी कसं हरवलं तारा राणीनी. आणि तिचं पण शंभूराजांवर प्रेम होतं, आपल्या दिरावर. कारण ती लहान होती ना. शंभूराजांनीच तिला सिलेक्ट केलं होतं आपल्या भावासाठी. त्यांच्यातले पण संवाद आहेत माझ्या कादंबरीत. पण ते थोडंसं काय होतं, फिक्शन रायटर म्हणजे मला थोडंसं इमॅजिन करावं लागतं. ते काही इतिहासाच्या पुस्तकात नाही. मग सारखं वाचून वाचून तुम्हाला एक इन्स्टिंक्ट तयार होते की असं असावं. ते मनोविश्लेषण त्यांच्या वाय अ पर्सन डिड इन हिस्ट्री व्हॉट ही डिड, त्याचं उत्तर सापडायला तुम्हाला खूप वाचन करून एक इन्स्टिंक्ट डेव्हलप करावी लागते. हे तुम्ही पण प्रोफेशनल आहात, तुम्हाला कळत असेल मी काय म्हणते. येस, त्या पातळीवरती आता गेल्यानंतर सारखं स्वयंपाक करूनच स्वयंपाक चांगला होतो. इन्स्टिंक्ट येतं ना एवढं. आता प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच आलं, 1 चमचा सॉल्ट असं नाही. ज्यांना स्वयंपाक येतो ते धडाधड टाकतात. त्यांना इन्स्टिंक्ट येते है ना. तर तशी इन्स्टिंक्ट मला डेव्हलप करावी लागली. त्याला अनेक वर्ष जावी लागली. पण प्रत्येक वेळेस मनामध्ये, म्हणजे मी दुबईला ड्राईव्ह करायचे ना 150 किलोमीटर्स पर आवर, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये औरंगजेबाचाच भुंगा असायचा किंवा शिवराय मला काहीतरी सांगत असायचे. तर बऱ्याच वेळा माझ्या मध्येच कोणी चूक केली तर मी त्याला हरामजादाच म्हणायचे. यु नो, इतकं माझं त्या याच्यामध्ये अखंड बुडाला होता. हो, अखंड बुडाला होता. नाही, मजा आली मला तुमच्याशी संवाद साधून ना मला खूप छान वाटलं. आणि मला माहिती आहे की आपल्या प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न तयार झालेले आहेत. आय रिअली डोंट नो की हाऊ टू कम्युनिकेट तुमच्याशी. आता त्यांना जर संवाद साधायचा असेल तर तो कसा साधायचा? वुड यू लाईक टू शेअर युअर नंबर और ईमेल? फोन नंबर आय डोंट शेअर, बट माय ईमेल इज देअर. दोन्ही पुस्तकात आणि इंग्लिश पुस्तकात तो काय ईमेल आहे तुमचा? medha4979@gmail.com. मी काही 79 नाहीये. तो ते 4 नंबर माझ्या दुबईच्या व्हेरी लकी टेलिफोनचे पहिले 4 नंबर. 4979. सो मेधा 4979 M small MEDHA 4979@gmail.com. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. प्रेक्षकांना विनंती की ह्या आपल्या मुलाखतीच्या खाली तुमचे प्रश्न तुम्ही पोस्ट करा. मलाही खूप त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की हा संवाद अर्धवट राहिला आहे. पुन्हा केव्हा तर आपण सविस्तरपणे ह्याच विषयावरती किंवा तत्सम आणखी कुठल्या विषयावरती बोलायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.